हॅलो गायस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गायस, मी आता रिटर्न निघतो मुंबईला जाण्यासाठी. महाशिवरात्रीसाठी जो आलो होतो, तर आता मी निघतो आहे रिटर्न. थोडं बाईकचं काम होतं, हँडलचा. तो ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही. तर त्या कामासाठी मी थांबलो होतो. ते काम झालं आहे आता, म्हणून रिटर्न निघतो आहे. थोडा पाठी लोड जास्त आहे आणि हँडलसुद्धा नवीन असल्यामुळे प्रॉब्लेम येतो थोडा. तर 3 वाजत आले आहेत. ॲक्च्युली मी जाणार होतो, सकाळीच निघणार होतो, पण अलाराम वगैरे लावला होता. 3:15ला उठलोसुद्धा होतो, पण झोप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे मग थांबलो. म्हटलं झोप पूर्ण करून संध्याकाळीच निघू. तसं 1-3 नंतर ऊन थोडं कमी होईल, त्यामुळे मग आत्ता निघालो. इथून का संगमेश्वरला जाईपर्यंत ऊन पूर्ण कमी होईल, हायवेला लागेपर्यंत. गाईज, आता मी करबुडे फाट्यावरती पोचलो आहे. 18 ते 19 किलोमीटर आलो आहे आता मी. सर्दी जाम झाली आहे. मी आता जाताना अजून सर्दी वाढेल, कारण का रोडची कामं चालू आहेत हायवेची, त्यामुळे धुरळा वगैरे जास्त असणार आहे. चेंज झालं एक. हे बॅक रॅकचे जे पाईप होते तेच कट झालेत. लोड कदाचित जास्तच झालेला आहे, एकदमच जास्त झाला वाटतं. नशीब आत्ताच समजलं, संगमेश्वरात अजून पोचलो नाही मी. तर भावाला सांगितलं कॉल करून गाडी घेऊन यायला एक. तर टॉप बॉक्स मी आता संगमेश्वरमध्ये ठेवीन, बाकी सामान घेऊन जाईन आणि गाडीवर पाठवून द्यायला सांगेन. मग सकाळी मग तिकडे मी कलेक्ट करीन. आता फक्त हे सामान कसं तरी ॲडजस्ट करून न्यायला हवे मला. तो काही बघू शकतो, लोड आता असा बांधावा लागला आहे मला. ह्या बॅगची मला जास्त रिक्स वाटते, पण बघू आता जाईल कसं तसं. ऑप्शन नाही काय आपल्याकडे. टॉप बॉक्स तर मी त्या टेम्पोवाल्या जवळ पाठवून दिला. स्वतःवर लागेल, कारण काही सामान सगळं ठेवून मला रिटर्न वाशीत यावं लागणार आहे. आता मी परशुराम घाटात आलो आहे. घाटाच्या स्टार्टिंगला थांबलो होतो जरा. तर गाईज, आता मी खेडमध्ये पोचलो आहे. भोसले घाटात आहे आता.
लेफ्ट साईडला तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय सुंदर व्ह्यू झाला आहे. सूर्यसुद्धा आला, आता मावळायला आला आहे. जाम भारी व्ह्यू भेटतं. खाली नदी सुद्धा आहे, नदीत सुद्धा ऑरेंज कलरची शेड पडली आहे. आणि हा घाट एकदम रिस्की आहे, त्याच्यामुळे एवढे स्पीड ब्रेकर सुद्धा इथे टाकलेले आहेत. या घाटात खूप ॲक्सिडेंट होतात. ट्रकवाल्यांचे तर जास्त होतात, कारण तो समोर आता पुढे जो पिलर टाकलेला आहे, म्हणजे बांधलेला आहे, त्याच्यावर जास्त तर ट्रक जाऊन आदळत असतात. तर बघू शकता खाली काय व्ह्यू दिसतोय. तर बघू शकता हे जे तुटलेले जे पार्ट दिसत आहेत ते ट्रक येऊन आपटलेले आहेत, आदळले जोरात, त्याच्यामुळेच हे सर्व तुटलेलं वगैरे आहे. गाईज मी आता कशेडीमध्ये पोचलो आहे. तर कशेडी बोगदा समोर आहे आपल्या. तर बोगद्यातून जाताना आपण जेव्हा डाऊन शिफ्ट करतो ना, त्यावेळी जी फायरिंग येते आणि आवाज जो घुमतो ना, तो खरंच खूप भारी वाटतो. त्या साऊंडने प्रत्येक रायडरच्या मनात जी फिलिंग येते ना, ती फक्त त्या रायडरलाच माहीत असेल. जरा गारगार सुद्धा वाटत होतं बोगद्यामध्ये, खूप बरं वाटलं जरा मगाचपासून. आता
विषय काय काढो काय. माझा एक मित्र होता हा. तो करायचा हा. ऑफ झाला बिचारा. त्याच्याकडे 360 कॅमेरा इथं लावायचा हा. GoPro होता प्लस त्याच्याकडे DJI जॅकेट आहे हा. ना तो होता. आणि आबा तुझ्या हातात कसं एक्स ही कंपनीचा हेल्मेट हा. होता. एक्झॉर्ट. आरोन भाई यम होती त्याच्याकडं. हा. आता तो ऑफ झाला रिसेंटली 6 months झाले त्याला. हा खात होता तरीच मला म्हणजे गाडी बिडी प्रॉपर कॉर्नरिंग वगैरे राईडला कशी गाडी चालवतात त्याचा ग्रुप होता. लोणाला बिनाला हर संडे लोणाला जायचं तो. हां. गेला तर गाईस फायनली मी वाशीमध्ये पोचलो आहे आता. आणि इथून आमचा फेवरेट रोड चालू होतो पाम बीच. एकदम स्ट्रेट रोड आहे. गाडी पळवायला वगैरे जाम मजा येते इथे.
तर गाईस फायनली मी रबाळ्याला पोचलो आहे. आमच्या इथलं जे मार्केट आहे तिथे आलो आहे मी आता. तर बस मी हा ब्लॉग आता इथे एंड करत आहे. मी माझ्या रूमच्या इथे पोचलो आहे आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा.